हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आणि आजचा व्हिडिओ, आजचं हे लेक्चर खूप खास होणार आहे, कारण आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आणखी एक प्राणी संघ इकायनोडर्माटा किंवा फायलम इकायनोडर्माटा. सो याच्यामधले जे प्राणी आहेत त्या सगळ्या प्राण्यांची ट्रिक आपण पाहणार आहोत. एक छोटीशी स्टोरी आणि त्याच्यातून सगळे प्राणीच काय, पण या संघाचे असणारे 5 वर्ग सुद्धा तुमचे तोंडपाठ होऊन जातील. सो आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात आपण. सगळ्यात पहिल्यांदा आपण या प्राण्यांची जर वैशिष्ट्य पाहायची म्हटलं, हा इकायनोडर्माटा जो संघ आहे त्याच्या नावातच आहे की हे जे प्राणी असतात ते काटेरी असतात. कारण इकायनोचा अर्थ होतो काटेरी, डर्मा म्हणजे त्वचा. सो थंडा कूल डर्मी कूल पावडर जी आहे, तुम्हाला डर्मा म्हणजे त्वचा इतकं तर माहितीच असेल, इकायनो म्हणजे काटेरी त्वचा. ठीक आहे. सो असे प्राणी ज्यांची त्वचा काटेरी आहे किंवा ज्यांच्यावरती काट्यांचं आवरण आहे. मग हे जे काही काटेरी आवरण असतं हे कशापासून कवच बनलेलं आहे त्यांचं, तर कॅल्शियम कार्बोनेटचं बनलेलं. एखादा क्वेश्चन इथे बनू शकतो. त्याच्यानंतर हे सगळे मरीन म्हणजे सागरी प्राणी आहेत, समुद्रामध्ये आढळणारे प्राणी आहेत. यांचं जे शरीर असतं ते त्रिस्तरी जर्म लेअर जर आपण पाहिले तर आपल्याला ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे त्रिस्तरी शरीर रचना असलेली पाहायला मिळते. जर या कन्सेप्टमध्ये तुमचं कन्फ्युजन होत असेल की सममिती काय असते, शरीर त्रिस्तरी आहे हे म्हणजे कसं समजतं, किंवा देहगुहा आहे की नाही, तर ना मी एक लेक्चर अपलोड केलेलं, लेक्चर का बाप आया तर त्याच्यामध्ये प्राणी वर्गीकरणाच्या ट्रिक आणि या सगळ्याच्या छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत त्या मी तिथे क्लिअर केलेल्या आहेत. सायन्स बाय वॉरियर ऑफिसर प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. खूप लेक्चर्स तिथे असे आहेत ॲक्च्युली. तुम्हाला सायन्समध्ये त्याच्यातही बायोलॉजीमध्ये ऑलमोस्ट 9 जे क्वेश्चन येणार आहेत त्याच्यापैकी तुमचे 6-7 क्वेश्चन्स तर त्या लेक्चर्समधूनच कव्हर होतील. सो ती प्लेलिस्ट एक्झामपूर्वी नक्की पहा. ठीक आहे. सो त्रिस्तरी ट्रिप्लोब्लास्टिक यांचं शरीर आहे. सममितीचा जर आपण विचार केला सिमेट्रीचा, तर लार्वल स्टेजमध्ये बायलॅटरल सिमेट्री असते म्हणजे द्विपार्श्व सममिती असते. ॲडल्ट स्टेजला जर आपण पाहिलं तर रॅडियल सिमेट्री असते म्हणजे ज्याला आपण अरीय सममिती असं म्हणतो. सिलोमेट्स असतात म्हणजे यांच्या शरीरामध्ये देहगुहा असते. ठीक आहे. देहगुहा असते म्हणजे शरीरामध्ये ती पोकळी जी असते ती आपल्याला पाहायला मिळते. प्रचलनासाठी एका जागेवरून दुसऱ्या जागी जाण्यासाठी यांच्याकडे ट्यूब फीट असतात. आयोगाने याच्यापूर्वी प्रश्न विचारला पहा की गांडूळ प्राण्यामध्ये प्रचलनासाठी काय असतं, सीटे, त्याचं उत्तर होतं. त्याच्यानंतर यांच्याकडे रिजनरेशन क्षमता असते. म्हणजेच काय, तर जसं आता मी इथे एक चित्र काढले, स्टारफिश सारखं हे दिसतं, तर याचा जर एवढा पार्ट आपण कट केला तर तो परत रिजनरेट होतो. ठीक आहे. तसं मानवाच्या शरीरामध्ये एक अवयव असतो यकृत, लिव्हर, तो सुद्धा रिजनरेट होतो. एखादा प्रश्न आला तर JK मध्ये तुम्हाला माहिती पाहिजे. आता हा जो काही संघ इकायनोडर्माटा आहे याला 5 वर्गांमध्ये विभागलेले आहे. हे 5 वर्ग आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. पहिला आहे ॲस्टिरोडी. ॲस्टिरोडी हा जो काही वर्ग आहे याच्यामध्ये आपल्याला सी स्टार किंवा स्टारफिश म्हणजे दोन्ही एकाच प्राण्याचं नाव आहे, स्टारफिश जो आहे तो पाहायला मिळतो. यांचं वैशिष्ट्य हे की म्हणजे ॲस्टिरोडी संघामधले जे प्राणी त्यांचं वैशिष्ट्य हे की ते शरीराच्या बाहेर आपल्या अन्नाचं पचन करतात, शरीराच्या बाहेर अन्न पचन करतात. त्याच्यानंतर येतो ऑफिइरोडीमध्ये ब्रिटल स्टार हे त्याचं उदाहरण आहे. यांचं मुख जे असतं ते समोरच्या बाजूला असतं आणि यांच्यामध्ये गुदद्वार नसतं म्हणजे ॲनस नसतं यांच्यामध्ये. त्याच्यानंतर इकायनोडीमध्ये सी आर्चिन हे त्याचं उदाहरण येतं. सँड डॉलर हे एक त्याचं उदाहरण येतं. सो सी आर्चिन आणि सँड डॉलर हे जे आहेत यांच्यामध्ये हालचाल मेजारज्जूद्वारे होते. ठीक आहे. मेजारज्जूद्वारे होते. त्याच्यानंतर होलोथुरोडीमध्ये जे उदाहरण येतं ते म्हणजे सी कुकुंबर, फेमस उदाहरण आहे. त्यालाच होलोथुरिया असं म्हटलं जातं. आणि आयोगाने आता रिसेंटली मेन्सला जे प्रश्न विचारलेत त्याच्यामध्ये आय थिंक आयोगाने खालीलपैकी कुठला एक प्राणी मोलुस्क संघात येत नाही असं विचारलेलं आणि ऑप्शनमध्ये होलोथुरिया होतं. तर होलोथुरिया इकायनोडर्माटामध्ये येतं. सो आयोगाने ऑलरेडी एकदा होलोथुरियाचा उल्लेख केलाय तर प्रश्न पडू शकतो, त्यामुळे हे लक्षात ठेवा. होलोथुरिया म्हणजे सी कुकुंबर. आणि त्याच्यानंतर येतो क्रिनॉइडी वर्ग. तर क्रिनॉइडीमध्ये सी लिली हे त्याचं उदाहरण येतं म्हणजे तो प्राणी ॲक्च्युली याच्यासारखा दिसतो, फुलासारखाच दिसतो पण तो प्राणी आहे, तर त्याचं नाव सी लिली आहे. या सगळ्या प्राण्यांचे जे फोटोज आहेत ना ते मी लेक्चरच्या एंडला तुम्हाला देऊन टाकेल. सो तुम्हाला ते लक्षात राहायला इझी जाईल. आता येऊयात आपल्या ट्रिककडे. आपल्याला हे 5 वर्ग पण लक्षात ठेवायचे आणि या 5 वर्गांमध्ये येणारे प्राणी पण लक्षात ठेवायचे. मग एक छोटीशी स्टोरी सांगते. सैराट मूवी पाहिलाय? नसला पाहिला तरी काय हरकत नाही. सैराट मूवी अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. जरी सैराट मूवी पाहिलेलं नसेल तरी आर्ची हे कॅरेक्टर तर सगळ्यांना माहिती आहे. सो आपल्या ट्रिकमध्ये आहे आर्ची. आता आर्चीने मूवी केली, फार फेमस झाली आर्ची. आर्चीकडे पैसा आला, आर्चीला शांत बसवेना. आर्ची म्हटली मला फिरायला जायचं. आर्ची गेली फिरायला गेल्यानंतर आर्चीला तिथे वाळूमध्ये म्हणजे समुद्रकिनारी फिरायला गेली, तिथे तिला सँडमध्ये डॉलर सापडला. समुद्रकिनारीच का गेली,
आपले इकायनोडर्माटावाले प्राणी समुद्री आहेत ना, सो ती समुद्राच्या किनारी गेली. तिथे तिला सँडमध्ये, वाळूमध्ये एक डॉलर सापडला. आर्चीला विचारायला, आता या डॉलरचं मी काय करू काय करू. आर्ची म्हटली काहीतरी खायला घेते, काहीतरी विकत घेते. आर्ची फिरायला लागली इकडे तिकडे मार्केटमध्ये. तिला दिसली तिथे बसलेली लिली. लिली विकत होती काहीतरी. लिलीकडे काय काय होतं, लिलीकडे होते मासे, लिलीकडे होते कुकुंबर म्हणजे काय, एक काकडी पण होती लिलीकडे आणि मासे पण होते वेगळे वेगळे. आर्चीने विचार केला की मी हे मासे घेईन. पण आर्चीच्या लक्षात आलं, अरे दिसायला तर छान छान दिसत आहेत हे मासे, पण यांच्या अंगावरती काटे आहेत, नको रे बाबा मला नको. ती म्हटली मी कुकुंबर घेईन, काकडी घेईन. ती कुकुंबर घ्यायला गेली पण त्याच्यामध्ये तिला दिसलं होल. काकडीला होल दिसलं आणि मग होल दिसल्यानंतर म्हटली ही काकडी पण खराब आहे. आर्ची म्हणते लिलीला, येडी आहेस का तू, येडी आहेस का तू, तुला कळतं का असलं काय घेऊन बसली विकायला. आणि मग आर्चीला प्रश्न पडतो मी याचं काय करू. मग आर्ची म्हणते आता हा डॉलर जो आहे तो मी विकून टाकेन, तो मी इकून टाकेन. आर्ची तो डॉलर इकायला जाते, इकायला म्हणजे विकायला जाते. ठीक आहे, आता आपले प्राणी आणि वर्ग कसे येतात याच्यामध्ये. सी आर्चिन, सँड डॉलर इतकं तर कळलं असेल. आर्चीला डॉलर सापडला. आर्ची डॉलर घेऊन गेली लिलीकडे. लिलीकडे काय काय होतं, स्टारफिश होता, ब्रिटल स्टार होता, कुकुंबर होती. पण ज्यावेळेला आर्चीने पाहिलं स्टारफिश आणि ब्रिटल स्टार तर बिटर होता, कडू होता. तो बिटरगावचा होता. बिटरगाव पण आहे ना सैराटमध्ये, सो तो बिटरगावचा होता. तो पाहून आर्चीचा मूड झाला ऑफ. आर्चीचा मूड झाला ऑफ. आर्ची काय म्हटली की मी आता कुकुंबर घेईन, काकडी घेईन. पण त्या काकडीला होतं होल, होलोथुरिया. काकडीला होतं होल, कुकुंबरला होतं होल, होलोथुरिया. आर्चीने काय विचार केला, नको रे बाबा मी हा डॉलर विकून टाकते. आणि मग आर्ची गेली इकायला, तो डॉलर इकायला. आता लक्षात कसं ठेवायचं, सी आर्चिन सँड डॉलर इकायनोडी. सी आर्चिन सँड डॉलर इकायनोडी पाठ. बिटर स्टार, ब्रिटल स्टार पाहिला की काय झालं, मूड खराब, ऑफ झाला मूड. ऑफी इरोडी ब्रिटल स्टार, ऑफी इरोडी ब्रिटल स्टार. ब्रिटल स्टार पाहून मूड ऑफ झाला. त्याच्यानंतर स्टारफिश पाहिला, सी स्टार पाहिला पण त्याच्या अंगावरती काटे आहेत. ॲस्टिरोडी स्टारफिश, हे सांगते मी लक्षात कसं ठेवायचं. त्याच्यानंतर ती गेली सी कुकुंबर पाहिला, म्हणजे सी कुकुंबर घेतलं तिने, पण सी कुकुंबरला होल आहे. सी कुकुंबर म्हणजेच होलोथुरिया, म्हणजेच हे होलोथुरोडी गटामध्ये येतात, हे लक्षात येईल कारण सेम नाव आहेत. क्रिनॉइडी आहे की नाही ईडी, लिली आहे की नाही ईडी, असलं सगळं घेऊन बसले विकायला. सो क्रिनॉइडी सी लिली. लक्षात आलं. आता जेव्हा पण आत्तापर्यंत आम्ही डिस्कशन घेतले, जेव्हा पण VC घेतले, त्यावेळेला या 5ही वर्गांना म्हणजे हे वर्ग शिकवताना किंवा हे वर्ग रिवाईज करताना मी नेहमी अशा पद्धतीने म्हणते, ॲस्टिरोडी, ऑफी इरोडी, इकायनोडी, होलोथोरोडी, क्रिनॉइडी. हे असंच तालात म्हटलं तर लक्षात राहील. आणि बाकीचं तर मी सांगितलं. आर्ची डॉलर इकायला घेऊन गेली, इकायनोडी. सी आर्चिन सँड डॉलर. ब्रिटल स्टार, बिटरगाव पाहून मूड ऑफ झाला, ऑफी इरोडी. ॲस्टिरोडी स्टारफिश, ॲस्टिरोडी सी स्टार स्टारफिश. त्याच्यानंतर होलोथुरिया, होल कशाला आहे, कुकुंबरला. आणि आहे क्रिनॉइडी सी लिली. ठीक आहे. सो हे प्राणी तुमच्या लक्षात राहतील, हे वर्ग पण तुमच्या लक्षात राहतील. ट्रिक कशी वाटली हे न विसरता मला कमेंटमध्ये सांगा. सो मग मला डिसाईड करता येईल की पुढचं लेक्चर घेऊन येऊ की नको. कारण आधीचं जो मी सरीसृपचा रेप्टिलियाचा जो व्हिडिओ दिला आहे त्याला तुम्ही छान प्रतिसाद दिला, कमेंट छान आल्या. ॲक्च्युली मला आम्ही ते ऑलरेडी क्लासमध्ये घेतलेलं लेक्चर होतं जे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं. हे क्लासचंच लेक्चर आहे, बट हे मी सर्व स्टुडंट्सना देते. रिझन हे की आता एक्झाम जवळ आली आहे आणि प्राणी वर्गीकरण हा टॉपिक असा आहे की जिथे खूप जास्त प्रश्न येतात. वरवरचं आमच्या लक्षात असतं, पण ज्यावेळेला वर्ग विचारले जातात किंवा अगदी ऑर्डरपर्यंत आता आयोग विचारतोय, मग तिथे थोडंसं कन्फ्युजन होतं. सो प्राणी वर्गीकरणाचे खूप सगळे ट्रिकचे व्हिडिओज मी 100 डेज चॅलेंजमधल्या स्टुडंटसाठी घेऊन येत आहे. सो तुम्हाला जर ते हवे असतील तर कमेंट करून सांगा. लेक्चरला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता तुम्ही पाहणार आहात हे जे प्राणी आपण पाहिले त्यांचे पिक्चर्स, सो हे तुमच्या लक्षात राहून जाईल. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.